कम्फर्ट झोन. आपण प्रत्येकजण एक कम्फर्ट झोनमध्ये असतो गाईज, आणि कोणाला आवडत नाही, मलाही आवडतं. बट स्टील कम्फर्ट झोनमध्ये राहून काय फायदा आणि काय नुकसान. अगेन आय विल गिव्ह द सेम स्टेटमेंट जे माझ्या इतके यूट्यूब व्हिडिओज आणि लाईव्हमध्ये मी सांगितलेले आहे. कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही करत असताना टेक अ पेपर पेन, राईट द प्रॉफिट अँड लॉस थिंग. आज तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये असल्यामुळे काय फायदा आणि काय नुकसान आहे, ट्राय टू अंडरस्टँड दॅट. आज तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये असल्यामुळे काय होतं आहे, तुमचे ड्रीम्स पूर्ण होत नाही आहेत, तुम्ही काही गोल सेट केलेला नाही आहे किंवा सेट केला असेल तर त्याच्यापर्यंत तुमचे आपण म्हणू शकतो की स्टेप जात नाही आहेत, विचारच जात नाही आहेत. कारण तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये असल्यामुळे काय झालं की तुम्ही तेवढाच विचार करते की नाही नाही ह्याच्या बाहेर पडलं तर, नुकसान झालं तर, मला कोणी ठकवलं तर, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्टक झाला आहे. आय डू अंडरस्टँड की प्रिकॉशन घ्या, प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. ओके, डू टेक प्रिकॉशन, बट दॅट डज नॉट मीन की डोंट टेक अ स्टेप फॉर इट. आज मीही जेव्हा 11 वर्ष जॉब, 3 वर्ष कम्प्युटर इन्स्टिट्यूट, हे सगळं जे 14 वर्षाचा माझा टोटल एक्सपिरियन्स होता आणि त्यावेळी चांगला पॅकेजही होता मला, सॅलरी पॅकेज. बट स्टील आय वॉज सो मच डेडिकेटेड फॉर माय पॅशन आणि मला ते करायचंच होतं. सो आय रिअली क्विट ऑल द थिंग्स. मी क्विट केलं. थोडंसं घरी ऑफकोर्स इनिशियल स्टेजमध्ये थोडा स्ट्रगल होता, बट ऑफकोर्स त्याच्यानंतर जे रिझल्ट्स बघितले आणि रिझल्ट इन टर्म ऑफ वॉट, नॉट मॉनिटरिंग, जे माझ्यामधली जी ग्रोथ आहे किंवा माझ्यामधलं जे आपण म्हणू शकतो जी एनर्जी होती, जी दाबली गेलेली होती, आय वॉज नॉट काय म्हणू, ओपन अप नव्हती मी तेवढी. जेवढं मला जेव्हा जे फ्रीडम भेटलं की ओके फाईन, जे तुला वाटेल ते कर, जेव्हा मला हे फ्रीडम भेटलं ना गाईज, इट वॉज समथिंग आय कॅन से व्हेरी बिग थिंग. म्हणजे माझ्यासाठी तो ऑफकोर्स एक टर्निंग पॉईंट होता. इट वॉज रिअली बिग टर्निंग पॉईंट. सो आणि त्याच्यानंतर मग स्काय वॉज द लिमिट फॉर मी. जसं मी अजूनही थांबलेली नाही आहे.